गोकुळात आहे, मग त्याला गोकुळाच्या बाहेर काढायचं. गोकुळाच्या बाहेर काढावं कसं, कोणाला करावं त्याच्या लक्षात आलं आणि सेवकाला सांगितलं जा अक्रूराला बोलून घेऊन या. अक्रूराला सेवक गेला, तुम्हाला महाराजांना बोलले अक्रूजी चला. अक्रूजी आले, कंसाला प्रणाम केला आणि प्रणाम केल्यानंतर कंसाला सांगितलं बसा अक्रूजी. कधीच न बोलणारा माणूस जास्त नम्र झाला ना आपल्याला, या बसाच्या आपल्या जेवले कराय हो बसा की, असा जास्त नम्र झाला की आपण समजायचं काहीतरी काम आहे त्याचं. अक्रूरला कधी मान मान्यता नव्हती ना, आज कंसाने सांगितलं अरे शपथ रे अक्रूर जे आले बसा, त्या गाडीवर बसा. अक्रूर विचार करायला तर आज काहीतरी म्हणले या कंसाचा राव दिसायला, कधीच राम राम नाही काही नाही, आणि आज एवढं गोड गोड बोलले का. अक्रूरजीला कंसानं बोलायला सुरुवात केली. अक्रूरजी काय नाही हो, एक कार्यक्रम ठेवलाय आणि त्या कार्यक्रमाला सर्व मल्ल बोलवलेत मी, मोठमोठे या होटलावर कुस्त्याचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला मला वाटतंय तुम्ही गोकुळात जावं आणि गोकुळात जाऊन त्या नंदाचे मुलगे आहेत ना ते कृष्ण आणि बळीराम त्यांना तुम्ही घेऊन या. अक्रूराच्या काळजाला धस्सून केलं, त्याच्या लक्षात आला गाव हा पापी ज्या अर्थी देवाला इथं बोलवतो त्या अर्थी याचा डाव आहे, पण याला जर नाही म्हणू तर हा शिक्षा देईल. आणि त्या देवाची ताकद मला माहिती आहे, देवाला इथं आणलं काय तर कंसात त्याचं काहीच करू शकत नाही, म्हणून देवाचं दर्शन होईल म्हणून अक्रूरांनी संमती दिली. अक्रूरांनी सांगितलं महाराज मी जातो. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आणि अक्रूराने रथ सज्ज करून अक्रूर गोकुळच्या दिशेने निघाले. अक्रूराचा रथ गोकुळच्या दिशेने आलाय. गोकुळात आला, नंदबाबाच्या वाड्यावर आला. वाड्यावर आल्यानंतर नंदबाबाने अक्रूराला पाहिलं, आनंद झाला, आनंदाने स्वागत केलं अक्रूराचं. स्वागत करून बसायला आसन टाकलं, बसले. चहा पाणी झालं, जेवण झालं. जेवण झाल्यावर संध्याकाळी नंदबाबा आणि अक्रूरजी एकत्र बसले. सर्व चर्चा सुरू झाल्या. काय चाललंय बघतोय गोकुळात. सर्व चालू असताना अक्रूराने सांगितलं कंसाने कार्यक्रम ठेवलाय आणि त्या कार्यक्रमासाठी कंस महाराजांनी तुमच्या मुलांना म्हणजेच बळीरामाला आणि कृष्णाला बोलवले. नंदबाबाला काही नाही, पण दरवाजाच्या मागे यशोदा माता हे ऐकत होत्या. यशोदा मातेनं ऐकलं शब्द कृष्णाला बोलवले, म्हटलं की जागीच चक्कर आली यशोदा मातेला आणि खाली बसल्या. पुन्हा सावध झाल्या, नाही माझा कृष्ण आता जाईल का काय म्हणतील मालक. नंदबाबानं होकार दिला, जा घेऊन. धड 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 काळीच करायला कोणाचं यशोदा मातेचं माझं बाळ. पडदा असायचा पूर्वीच्या काळात, दरवाजाला पडदा असायचा. स्त्रिया याच्या नाही तर बाहेर माणसं आवाज दिला दरवाजातून, मालक या ना इकडं. अहो आपल्या बाळाला त्या कंसाकडे पाठवलं. अगं जाऊ दे, ती राजा आहे. आता राजाला बोलवलं तर काय नाही, अक्रूरासारखा चांगला माणूस पाठवलाय ना, जाऊ दे. माय मला मी माझ्या कृष्णाला नाही पाठवणार. वाटल्यास माझा प्राण मी सोडील, प्राण द्या म्हणलं तर देईल, पण माझ्या कृष्णाला मी जाऊ देणार नाही.